काय नाव आहे तुमचं, का समस्या आहेत? चंद्रभागा ठाणाटोला रस्ते ह्या रोडाला चिखल आहे. शेतीमध्ये जाता तर पाय घसरते, मुलगा माणूस पडला तर मग याची जबाबदारी कोण घेते? हा किचड तुम्ही फेकून टाका. 3 सालांना नाली उपसला तर हे नाली साफ झाली, पण हा रोड साफ सफाई करा. पाय घसरला तर मग तुमच्या जबाबदारी आहे का कोणी? मुलगा माणसाचा कोण आहे? सरपंचला वगैरे सांगितलं होत्या? सरपंचाला काही आपण नाही सांगून मुलगा माणूस आपण त्याच्या घरावर जाऊ नाही शकू. पण हा किचड आहे, आपण शेतीमध्ये जातून पण हा पाय घसरला तर याची जबाबदारी कोण आहे? कोण आहे आमचा पालनदार? त्याला एवढी गोष्ट आहे माझी. आता काय नाव आपलं, कुठं राहता? नितेश हिरालाल बिसने ठाणाटोला. तुमच्या ठाणाटोल्याला आज एवढे लोक जमलेले आहेत, नेमक्या काय समस्या काय आहेत? समस्या आहे, नाली खोदून काढला, ते नालीचा मलमा बाहेर रोडावरती पडला आहे. ते रोडावरती मलमा साफ नाही केला, नाली पण अर्धवटच साफ केला आहे. अर्धवटच नाली साफ केला आहे ना. रात्री पण जाता येताना बहुत खूप अडचण होत आहे. नाली अडचण होत आहे ना. हा 8 दिवस झाला आहे करी, पण हा मलमा रोडावरती पडला आहे. कोणी जाता येताना शाळेचे मुला बाला आहे ते सब पडत आहेत. चिखल बारीक पाण्याचे दिवस आहेत, याच्या कारण पडलेलं आहे. काय सांगाल अजून समस्या काय आहे त्याला? अजून समस्या ग्रामपंचायतने हा साफ केल्या पाहिजे. मी तर आंधळा आहो, मला दिसत नाही. 2018 पासून मला घराच्या सामने खूप मलमा पडला आहे. घराच्या बाहेर निघता येत नाही मला ना. खूप माती आहे, मला दिसत नाही, त्यामुळे मी घराच्या बाहेर निघत नाही. पूर्ण मलमा पडला आहे घराच्या समोर. आजूबाजूला जाता येताना खूप त्रास होत आहे. काय सांगाल, याला जर काही एखादी घटना घडली, याला जबाबदार कोण असणार? याला ग्रामपंचायत राहाल, मेंबर सरपंच राहाल याला जबाबदार. अजून पुढली भूमिका काय असणार? अजून पुढली भूमिका म्हणजे ह्याच आहे की हा मलमा साफ केला तो त्याचा आहे. मलमा साफ करून टाकला पाहिजे ना. नाली पूर्ण खोदल्या पाहिजे, नाही तर आम्ही ग्रामपंचायतला आंदोलन करून येतो, तहसील कार्यालयाला जाऊ. काय नाव आपलं, कुठं राहता? मी जयदेव रामकोर पावलेले ठाण्याटोल्याचा निवासी आहे. त्यांनी माणसं लावला, पण एवढ्या बुऱ्या तरीकाने नाल्या खोदून रोडावर माती टाकली आहे की ते फेकायला तयार नाही. आता ह्या गोष्टीला 5-6 दिवस होऊन लोकांना आता पावसाळ्यामुळे एवढं त्रास होत आहे की खूप जास्त होत आहे. लेकरांना शाळेमध्ये जायला त्रास होत आहे. आमच्या घरापाशी इकडे नागदरबार आहे, तिकडे त्रास होत आहे. बाहेरचे लोक येतात, गाड्या चालत नाही, साधारण एक बाईक नाही चालत आहे रोडावर. दुसरं हे जे आधीचं जे सिमेंट रोडावर जे पाईपलाईन चालवण्यात आली होती, तिची एक नाली ऑलरेडी खोदलेली आहे. तिची माती पण आहे. दोन्ही बाजूला, रोडाच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. त्या दोन्ही बाजूची माती मधामध्ये टाकलेली आहे रोडावर. तिथून अजिबात चालता येत नाही आहे. ना पायी चालता येत आहे, ना सायकल, ना बाईक, ना काहीच चालता नाही येत आहे. तर आता आम्ही 2दा मेंबर मॅडमपाशी गेला आहे, ते पण होश म्हणत आहेत. आता ह्या गोष्टीला रोजच दिवस वाढत आहे, पण कोणीच केअर नाही करत आहे. तर अशामध्ये आता आम्हाला हे सर्व करावं लागेल. तहसीलदारापाशी जाऊ, इथे रोडावर काहीतरी करावंच लागेल, चक्काजाम सारखा. तोपर्यंत काही, कारण की आम्ही एवढं बोलून सुद्धा काही ह्याच्यावर कोणतंच अपडेट नाही देत आहे. जे ठेकेदार आहे, ठेकेदार म्हणत आहे की होईल होईल होईल, तेच सांगत आहेत सारखे. 3-4 दिवस झाले आता तेच एकच शब्द ऐकायला येत आहे की होणार, पण होणार कधी तेच नाही कळत. हे टीम आहे ग्रामपंचायतची, टीमचं काम आहे की आम्ही जे काम करायला लावलं आहे ते परिपूर्ण करणे आहे. किती झालं आहे, नाही झालं आहे, असं एकही आमच्या मोहल्ल्यामध्ये कोणी ग्रामपंचायतशी जोडलेला मेंबर सरपंच असो तो आम्हाला इथं सांगून देऊ की आम्ही इथं उभं राहून आम्ही हे काम केलं आहे, किंवा एक चक्कर तरी त्या गल्लीनं मारला आहे. कोणीच नाही आलेलं आहे. माणसं लावलेलं आहे फक्त, बस झालं, संपला. काय सांगाल, पुढली भूमिका काय असणार तुमची? तेच आहे, आम्ही इथं काहीतरी, कारण की आम्हाला त्रास होत आहे, आम्हाला काहीतरी करायचं लागेल. त्यामध्ये आम्हाला हे चालता येत नाही आहे इथून, तर आम्हाला काहीतरी याच्यामध्ये पूर्णच बंद करून देऊ, आम्ही रोडच बंद करून देऊ. काय करणार? काय नाव आपलं, काय समस्या आहेत? माझे नाव आहे अमित जीवराम बेंदवार. ठाणाटोला इथं राहतो, वार्ड क्रमांक 3 मध्ये. समस्या अशी आहे इथं का नाल्याचं काम उपस्थापित केला, आज अर्धवट काम आहे आणि रोडावर मलमा पडून आहे. तर पुष्कळ दिक्कत या शाळेच्या मुलाबाळांनी आणि वावराले शेतात जाणाऱ्या बायांना आज चिखलाची परेशानी आहे. जाताना कोणी बाई शिदोरी घेऊन पडते, काही परेशानी थोडीशी अशी आहे.
अजून ह्या नळाचं काम चालू केलं, ते नळा बी चालू झाले ना, रोडाले पुरे नाली पडून आहे, त्या जेसीबी नाल्या खोदून ह्या केला पाईपलाईन तर बोला त्याच्या कारणानं नाल्याला 2 साल झाले. नळाची नाली ह्या 1 दिवसात नाही केला, आज उद्या तर आम्ही सामने प्रोसिजर करणार आहोत. काय सामने पुढली भूमिका काय असणार? आमची पुढली भूमिका आम्ही येथे आंदोलन करून आम्ही ह्या इथून चौकामध्ये यांना जाण्याची रस्ता बंद करणार आहोत. ह्या आपल्या गल्लीमध्ये नागदेवाचा दरबार आहे, तेथे रोजचे 100-200 लोक येणार जाणार चालू आहे. इथं त्याला खूप परेशानी होते. अजून काय सांगायला जबाबदार कोण असणार? जबाबदार आमची ग्रामपंचायत असणार आणि वय वार्डाचे मेंबर. माझं नाव आहे नंदकिशोर भिरलाल बिसेन, ठाणाटून टोला इथे राहतो मी. समस्या आहे नाली उपसा घेऊन केला त्यांना, हे 3 वर्षानंतर उपसा घेऊन केला आणि त्यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वार्डाला सांगितलो, वार्ड मेंबरला हिराबाई खुबराडे यांना 2दा सांगितलो का हे मलमा आहे, बारिश पाण्याचा दिवस आहे, यांना उचलून घ्या. लहान मुलाची समस्या, लहान मुला येते जाणं येणं करतात ते पडतात आणि बुड्ढे माणसा आणि ट्रॅक्टर वाक्टर जरा त्या कारण जराचा हा रोड खराब झालेला आहे. हे ग्रामपंचायत बावडीनं स्थापन केला आहे, हा ठेकेदारी मार्फत आहे. आम्ही त्या ठेकेदाराला बोलू, त्या माणसाला तर म्हणजे का ते माणसा बोलू लागले का नाही बाबा हे ठेकेदारी आहे, नाली बी अर्ध उपसत होते. आम्ही त्याला म्हणलो का नाही पण पूर्ण कंप्लीट करा, नाही तर राहू द्या. त्यांना पूर्ण नाली एका साईडची कंप्लीट केला, दुसऱ्या साईडची अर्धवट नाली साफ केला आणि हा मलमा आहे हा उचलून नाही राहिले. ह्या मलम्याचं कारण गावच्या लोकायला, ह्या मोल्याच्या लोकायला बहुत परेशानी. आपल्या वार्ड मॅडम संग पाठपुरावा केलो आम्ही, त्या सांगितलो का बारंबार का नाही हा पहिले उपसा तर हिराबाई खुबराडे. आमच्या मागण्या काही नाही, आमच्या मागण्या हेच आहे का जो नाली उपसा केला त्यांनी त्याचा जो मलमा आहे तो दुसऱ्या जागी शिफ्ट केल्या पाहिजे त्यांना. हा समस्या झाल्या नाही याच्यापासून. एक विजय पॉलदडे त्याच्या दूध 10 लिटर दूध सांडलेलं आहे, ते पडले तिथं, ते नुकसान झाली आहे. लहान मुलाबाळाचं नुकसान आहे, ते पडतात ते खेळताना. आमची मागणी सिर्फ हेच आहे का आमची मागणी म्हणजे मलमा इथून खाली गेल्या पाहिजे आणि रस्ता साफ नाही केला तर आम्ही ठाणा भट्टावर आंदोलन करू. पुऱ्या मोहल्याचा पुरे लोक असणार, 50-100 लोक तर तिथे राहणारच आहेत. त्याच्या जिम्मेदार वार्ड मेंबर आणि ग्रामपंचायत. आणि ह्या माझ्या घराच्या समोर हे नाली उपसा केला आणि पूर्णच गलीत नाली उपसा केला आणि हा मलमा जसं तसा रोडवर आहे. पासून शाळेचे पोरं जातात, लहान पोरं जातात ते पडतात. हा बरोबर आहे का? किती दिवस 8 दिवस झाले का आता हा उपसा करून इथे मलमा पडला आहे. ह्या महिन्यामध्ये नाल्या उपसा करतात, ह्या महिन्यामध्ये नाल्या उपसा करतात का बारिशमध्ये? आणि बारिशमध्ये जर केलाय तर साफ करायला पाहिजे ना तुरंत मध्ये. वार्ड मेंबरला सांगून झाला आहे आता खाली उपसा केला तर आपला मलमा काढून टाकावा नाही, घेऊन जावा म्हणून. उपसा जसा केला तसा त्यानं मलमा घेऊन जायला पाहिजे ना. किती दिवसपर्यंत हा मलमा पडून राहिली तर नाग दरबारमध्ये दिवसातून किती लोक येतात जातात, त्यांना सुद्धा परेशान होते. समोरच्या मित्रांनी जी सांगितलं तेच भूमिका राहील.